श्री गणेशाय नमः. चैत्र मास महिमा दिवस 7 अध्याय 7 या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर सुंदर पवित्र चैत्र महिन्यातील आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत. चला तर आजची कथा सुरू करूया. सर्वप्रथम यामध्ये चैत्रमास कथा अध्याय 7 मध्ये आपण माता स्कंद माता यांची दिव्य कथा श्रवण करणार आहोत. चला तर चैत्र नवरात्रीतील 5वा दिवस स्कंद माता यांना समर्पित असतो. स्कंद माता म्हणजेच भगवान कार्तिकेय यांची माता. स्कंद म्हणजेच कार्तिकेय. या दिवशी देवीची पूजा केल्याने भक्तांना मात्र कृपा, बुद्धी, साहस आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो असे मानले जाते. देवी स्कंद मातेचा अवतार का आणि कशासाठी झाला हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्राचीन काळी असुरांचा अत्याचार खूप वाढला होता. विशेषतः तारकासूर नावाचा राक्षस अत्यंत बलवान झाला होता. त्याने कठोर तप करून भगवान शिवांकडून वरदान मिळवले होते की फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकेल. पण त्या काळी भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते आणि त्यांचा विवाहही झाला नव्हता. त्यामुळे देवतांना तारकासुराचा पराभव करणे अशक्य झाले होते. देवतांनी सर्वजण मिळून देवी पार्वतीची प्रार्थना केली की त्या भगवान शिवाची विवाह करून जगाचे रक्षण करतील. देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आणि अखेर भगवान शिव प्रसन्न झाले. स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांचा जन्म कसा झाला हे पाहूया. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहानंतर काही काळाने देवीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या दिव्य पुत्राचे नाव स्कंद म्हणजेच कार्तिकेय ठेवले गेले. कार्तिकेय अत्यंत तेजस्वी, पराक्रमी आणि बुद्धिमान होते. लहान वयातच त्यांनी शास्त्रविद्या आणि युद्धकला आत्मसात केली. देवतांनी त्यांना देवसेनेचा सेनापती बनवले. देवी पार्वती आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन जगाचे रक्षण करत असल्यामुळे त्यांना स्कंद माता या नावाने प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी तारकासुराचा वध कसा केला हे जाणून घेऊया. काळानुसार स्कंद मोठे झाले आणि देवतांनी त्यांना तारकासुराशी युद्ध करण्यासाठी पाठवले. भीषण युद्ध झाले. अखेर भगवान स्कंदाने आपल्या पराक्रमाने तारकासुराचा वध केला आणि देवतांना भयमुक्त केले. या विजयामुळे संपूर्ण सृष्टीत आनंद पसरला. देवतांनी माता पार्वतीला स्कंद माता म्हणून वंदन केले. आता देवी स्कंद मातेचे स्वरूप कसे आहे हे पाहूया. माता स्कंद मातेचे रूप अत्यंत तेजस्वी आणि करुणामय आहे. देवी कमळावर विराजमान असतात. त्यांच्या 4 भुजा आहेत. एका हातात बालस्कंद आहे आणि दुसऱ्या हातात कमळ. एक हात आशीर्वाद देणारा असतो म्हणून त्यांना पद्मासना देवी असेही म्हटले जाते. चैत्र नवरात्री दरम्यान स्कंद मातेची पूजा केल्याचे काय फळ मिळते हे ऐकूया. चैत्र नवरात्राच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. संतान सुख प्राप्त होते. मनाला शांती आणि स्थैर्य मिळते. जीवनातील अडचणी दूर होतात. भक्तांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून देवीची पूजा करावी असे सांगितले जाते. या कथेतून मिळणारा विशेष संदेश काय आहे हे जाणून घेऊया. माता स्कंद माताची कथा आपल्याला शिकवते जीवनात संयम आणि धैर्य अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा आणि कठोर परिश्रमाने कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. खऱ्या भक्तीमध्ये अडचणीची पर्वा नसते. चला तर यानंतर आपण देवीची छोटी प्रार्थना आणि मंत्र पाहूया. ओम देवी स्कंद माताये नमः. हे माता स्कंद माता, आम्हाला संयम, धैर्य आणि ज्ञान प्रदान करा. जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण उद्या भेटूया. चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 8 अध्याय 8 मध्ये माता कात्यायनी देवीच्या महात्म्य कथेत म्हणजेच या आपल्या कथा मालिकेच्या पुढील भागात. जय श्रीराम.